मित्रांनो, आपण रोज ज्या लोकांसोबत बोलतो त्यांचा आपल्या विचारांवर आणि मूडवर खूप मोठा परिणाम होतो. निगेटिव्ह लोक तुम्हाला मागे खेचतात. त्यांच्या नकारात्मक बोलण्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो. पण पॉझिटिव्ह लोक तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करतात. म्हणून तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर पॉझिटिव्ह लोक निवडा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे शिल्पकार मनाचे या आपल्या मराठी चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत सकारात्मक संगतीमुळे आपण आपलं आयुष्य कसं सकारात्मक करू शकतो. नंबर 1, पॉझिटिव्ह लोक ओळखा. जे लोक तुम्हाला सतत मोटिवेट करतात, तुमचं ऐकतात आणि तुमच्यावर विश्वास ठेवतात, तेच तुमच्या आयुष्यातील खरे पॉझिटिव्ह लोक आहेत. अशा लोकांशी कनेक्ट व्हा. असे लोक तुम्हाला तू हे करू शकतोस, प्रयत्न कर, तुला हे जमणारच आहे, असा आपल्याला आत्मविश्वास देतात. असे लोक कोणताही स्वार्थ न ठेवता नेहमीच आपली फजिती होण्यापासून आपल्याला वाचवतात. अशा लोकांना ओळखून त्यांच्या संपर्कात, त्यांच्या सहवासात राहून आपलंही आयुष्य आपण अधिक सकारात्मक आणि आनंदी बनवू शकतो. नंबर 2, नकारात्मक संवाद टाळा. सतत तक्रारी, निंदा, निगेटिव्हिटी हे सगळं तुमची एनर्जी ड्रेन करतं. शक्य असेल तेव्हा अशा संवादापासून दूर राहा. कोणाची निंदा किंवा गॉसिप्समध्ये अडकू नका. नंबर 3, क्वालिटी टाईम स्पेंड करा. पॉझिटिव्ह लोकांसोबत फक्त बोलणं नाही तर मिनिंगफुल वेळ घालवणं महत्त्वाचं आहे. एकत्र बसून चांगल्या गोष्टी शेअर करणं, आयडियाज डिस्कस करणं, लहानपणीच्या गोड आठवणी किंवा फक्त हसणं, यामुळे तुमचं मन हलकं होतं आणि एनर्जी पॉझिटिव्ह राहते. थोडक्यात, ज्या लोकांसोबत तुम्ही वेळ घालवता तेच लोक तुमचा विचार आणि तुमचा मूड ठरवतात. नंबर 4, स्वतःही पॉझिटिव्ह बना. फक्त पॉझिटिव्ह लोक शोधू नका, तर स्वतःही तसंच बना. तुमचं बोलणं, तुमचे शब्द, तुमचे विचार दुसऱ्यांवर परिणाम करत असतात. नंबर 5, एकत्र मोठे व्हा. जसं तुमच्या आयुष्यातील सकारात्मक लोक तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतात, तसंच तुम्हीही त्यांच्या अडचणींच्या काळात त्यांना साथ द्या, त्यांना सपोर्ट करा आणि एकत्र मोठे व्हा. मित्रांनो, तुमचं भविष्य हे तुमच्या सर्कलवरून म्हणजेच संगतीवरूनच ठरतं. म्हणूनच पॉझिटिव्ह लोकांशी कनेक्ट व्हा आणि आपलं आयुष्य देखील पॉझिटिव्ह बनवा. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात अशी एक पॉझिटिव्ह व्यक्ती आहे का? असेल तर ती कोण आहे? कमेंटमध्ये नक्की लिहा. आजचा विषय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ऑल इज वेल.